मल्लिकवाड येथे श्री महादेव मंदिरात श्री मल्लिकार्जुन संस्थेकडून 16 वर्षांपासून फराळाचे वाटप। मल्लिकवाड तालुका चिकोडी येथील नदीकाठावर वसलेले ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी मल्लिकार्जुन संस्थेच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासून फराळाचे वाटप करण्यात येत आहे। यावर्षीही भाविकांना उपवासानिमित्त खिचडी, केळी व मसाले दूध यांचे वितरण करण्यात आले। या उपक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। यावेळी संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब इंगळे यांनी सांगितले की मल्लिकवाडचे ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। भाविकांची सेवा करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासून फराळाचे वाटप करण्याची परंपरा सुरू आहे। दरवर्षी हा उपक्रम भक्तिभावाने राबविला जात असून यापुढेही तो सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या बांधकामाचे काम सध्या उत्तम प्रकारे सुरू असून मंदिराच्या शिखर बांधकामाची जबाबदारी मल्लिकार्जुन संस्थेने हाती घेतली आहे। शिखराचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व संचालकांनी मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला। याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नागोजी ठोंबरे, संचालक राज शेकळबाकरे, डॉक्टर धनंजय पाटील, शंकर जाधव, अंकुश खोत, तिलावर नदाब, मल्लिकार्जुन माने, बाळू इंगळे, अभिषेक इंगळे, व्यवस्थापक सागर संकपाळ यांच्यासह श्रीकांत सुतार, प्रवीण करजगे, गजानन पाटील, दीपक जाधव, सुरेश पाटील, कृष्णा संकपाळ, श्रीकांत करजगे, विठ्ठल अंकले, शिवलिंग करजगे तसेच संस्थेचे कर्मचारी, मंदिर कमिटीचे सदस्य, महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने, मल्लिकवाड।